रेड्यातला मृदूपणा काय आहे, राकटपणा तर सोडून द्या, आपण फक्त त्या राकटपणावर भाष्य करतो. त्याला म्हटलं हणम्या चल चल की तो चालायला लागायचा. त्याला म्हटलं हणम्या असं केलं त्याच्या डोक्याला की तो थांबायचा. बाकीच्या ठिकाणच्या रेड्यांचे आम्हाला काही डेट्स मिळत नव्हत्या. ॲक्टरने डेट्स प्रॉपर दिल्या, पण त्या ॲक्टरच्या डेट्सच्या वेळेला रेड्याच्या डेट्स अवेलेबल नव्हत्या. त्याच्यामुळे आम्हाला ते रेडे स्किप करावे लागले. कंचा बी धंदा वांगाळ नसतो ग, वांगाळ असते ती माणसाची नजर. दादू पहिलाच पोरगा आहे ज्याला अभिमान होता माझ्या धंद्याचा, जो आपलं पोट भरतो, जो आपल्याला पैसे मिळवून देतो, त्याला ऐकायचं, मॅटर करायचं. नमस्कार, मी निलेश अडसूळ. लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या मराठी मनोरंजन विश्वात अनेक चित्रपट येत आहेत, खूप वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत आणि याच्यामध्येच एक नवा सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे गाभ. आता गाभ म्हटलं की गर्भ, गाभ म्हटलं की गाभारा, पण या चित्रपटातनं आपल्याला नेमकं काय पाहायला मिळणार आहे हे त्या चित्रपटाच्या टीमकडनंच जाणून घेऊया. चित्रपटाची टीम आज आपल्या लोकमत फिल्मीच्या स्टुडिओमध्ये आहे. मी सगळ्यांचं जोरदार स्वागत करतो. चित्रपटाचे निर्माते मंगेशजी, चित्रपटाची अभिनेत्री सायली आणि चित्रपटाचा अभिनेता अर्थात कैलाश. तुम्हा तिघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तर आता आपण चित्रपटाविषयीच थेट जाणून घेऊया. सुरुवात मी सायली आणि कैलाश तुम्हा दोघांकडनं करेन. ओके. आपण प्रीमियर आणि याच्या दरम्यान बऱ्याचदा भेटलोय, पण अजूनही लोकांना, म्हणजे हा अर्थात ग्रामीण सिनेमा आहे आणि पुन्हा एकदा लोकांना तुम्हीच सांगा की गाभ म्हणजे नेमकं काय आणि गाभ मध्ये काय दडलंय. बरं, गाभ म्हणजे आम्ही त्या दिवशीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण आपण बोललो आणि सातत्यानं आम्ही बोलतोय, प्रेक्षक पण ऐकतात की गाभ म्हणजे आपला सिनेमा जो आहे तो ज्या गाभवरती बोलतो तो म्हणजे गर्भ. गाभ म्हणजे गर्भ. आता रेडा आणि म्हस जेव्हा त्यांचं मीटिंग होतं आणि जी गर्भधारणा होते तो गाभ, त्याच्याविषयी आपण बोलतो. पण फक्त त्या गाभविषयी आपण बोलत नाही, तर माणसाच्या मनामध्ये, मानवी मनामध्ये वेगवेगळे गर्भ पलत असतात. ते कुठले असतात, तर ते गर्भ आपल्यासाठी किती हानिकारक आहेत, आपल्या हेल्थसाठी, मानसिक हेल्थसाठी, शारीरिक हेल्थसाठी, त्यावरती पण हा सिनेमा भाष्य करतो. नकळत आपल्या काही सुप्त इच्छा असतात ज्या पूर्ण होतात, कधी होत नाही. आणि जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आपण काय करतो, तर इतरांवरती ब्लेम टाकतो की निलेश तू बोलवणार नाहीस मित्रा म्हणूनच माझा लोकमतला इंटरव्ह्यू झाला नाही. दॅट काइंड ऑफ असं काहीतरी होत असतं है ना. पण मग कैलासची कॅपॅसिटी आहे का तेवढी की त्याला तिथे बोलावलं जावं, बरोबर. मग त्यासाठी नाही एक उदाहरण म्हणून सांगतो. थँक्यू. तर आपल्या कॅपॅसिटीज काय आहे आपण कधी तपासतो का, तर त्या तपासत नाही. कधी कधी आपल्या कॅपॅसिटीज त्याच्या पण पलीकडच्या काहीतरी असतात किंवा आणखी काहीतरी वेगळं असतं आपल्यात. तर ते काय आहे तो दडलेला शोध घेण्याचं काम गाभ सिनेमा करतो. असा हा गाभ आहे. अर्थात सायली, तुझ्याकडे येईल की तुला मी सगळ्यांनीच एकांकिकेच्या मंचावरनं बघितलेलं आहे आणि तुला गाभ मधून दिसणार आहे. सो तुझ्यासाठी हा गाभ कसा होता. जसं कैलाश म्हणाला की विचारांचा गाभ ज्याला आपण म्हणतो, मला ऑलरेडी खूप प्रॉब्लेम ॲक्च्युली नाही आहे हा, माझी सवय ओव्हरथिंक करणं. तर मी खूप एका विचारातून दुसऱ्या विचारातून तिसऱ्या विचारात, हे मागचे म्हणजे जेव्हापासून गाभ आला आहे आयुष्यात तेव्हापासून हे सतत चालू झालं आहे. त्यामुळे ते सतत माझं काय म्हणू ओव्हरथिंकिंग चालू झालेलं आहे आणि त्यातून नवनव्या गोष्टी घडत आहेत आयुष्यात आहेत आणि प्रेरणा मिळते माझी मलाच आहे. निर्मात्यांकडे येईन मी. अत्यंत तरुण निर्माता या सिनेमाला लाभलेला आहे. खरं तर निर्मिती क्षेत्र असं आहे की तिथे लवकर कोणी जात नाही, कारण की सगळ्यांना अभिनेता व्हायचं असतं, अभिनेत्री व्हायचं असतं. पण तुला निर्माता का व्हावं असं वाटलं. निर्माता व्हावं असं नाही वाटलं, मला ॲक्च्युली निर्माता व्हायचंच होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये आलेलो आहे. पहिली गोष्ट मनापासून नाही वाटलं, पण मला पहिल्यापासून ह्यात यायचंच होतं. सो मी ह्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि चांगली गोष्ट आहे की मी पहिल्याच मूवीच्याच वेळेला मला एवढा चांगला कास्ट मिळालेला आहे, क्रू आहे, प्लस डिरेक्टर माझे स्टार्टिंगपासूनच कोऑपरेटिव्ह किंवा त्या लेवलला ते वर्कआउट करतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला छान वाटलं ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण करून. कारण काही जणांचे वेगवेगळे निर्णय असतात, त्यांना काही जणांना ते जुमानतात, नाही जुमानत. पण आमचं सगळ्यांचं कोलॅबरेशन जे आहे ते इथं फार चांगल्या पद्धतीने झालं. त्याच्यामुळे मी निर्माता म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे ते मला छान वाटत आहे आणि मी असेच सिनेमा पण इथनं पुढे नक्की करेन. पण गाभ कसा मिळाला आणि गाभची प्रक्रिया आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. गाभ ॲक्च्युली हा मिळाला मला. ॲक्च्युली गाभ मला मिळाला, ॲक्च्युली मी शोधला नाही.
तर काही एका दुसऱ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मी एकांना भेटायला गेलो होतो. सो त्या ठिकाणी माझी अनुपची ओळख झाली आणि अनुपचं मग मी जे बॅकहँड बघितलं की त्याचे जे अनुप म्हणजे आमचे मूवीचे रायटर अँड डिरेक्टर, तर त्यांनी मला ही पटकथा ऐकवली. तर पटकथेच्या वेळेला मी थोडंसं कन्फ्यूज होतो की कसा होईल काय होईल, पण ज्या पद्धतीने त्यांनी ते एक्सप्लेन केलं की हां आता गाब म्हणून आपण जो चित्रपट करणार आहोत तो गाब कसा प्रेक्षकापर्यंत पोहोचेल किंवा काय वेगळं आहे या चित्रपटामध्ये, ज्यावेळेला हे त्यावेळी मला त्यांनी ऐकवलं. आणि त्याच्यानंतर मग कास्टिंगसाठी मला त्यांनी पहिल्यांदा कैलास सरांचंच नाव सांगितलेलं होतं. त्यावेळी सायली आमच्यामध्ये फार नंतर इन झाल्या. सो ज्यावेळी गाब चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर 1-2-3 ड्राफ्टमध्ये मी त्यांना हो म्हणून सांगितलं आणि लगेच हार्डली 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही लगेच त्याच्यामध्ये एंटर करून सगळ्या स्टोरी बोर्डिंग वगैरे प्रोसेस चालू केल्या. मला कैलासला विचारायचं आहे की इतका सुंदर सिनेमा होतोय मराठीमध्ये, मराठीत खूप वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत, पण जेव्हा गाबमधून एका रेड्याची आणि म्हशीची जेव्हा गोष्ट साकारली जाते किंवा एका प्राण्यावरती भाष्य केलं जातं तेव्हा तो सिनेमा कसा होतो, त्यातनं काय नेमकं सांगायचं असतं? नाही खरं म्हणजे हा प्रश्न खरं म्हणजे दिग्दर्शकाला पाहिजे, कारण हा दिग्दर्शकाचा प्रश्न आहे. त्यांच्या वतीनं मी कॉल घेतो. नाही आपल्याकडे तसे प्राण्यांना घेऊन सिनेमे खूप कमी होतात आणि झाले जरी तरी ते प्राणी प्रेमावरतीच थांबतात येऊन. म्हणजे मग मी लहानपणी बघितला होता तेरी मेहरबानिया आणि तो सिनेमा मला इतका आवडायचा की एक कुत्रा आहे आणि मग त्याचं पालनपोषण करतात, जॅकी श्रॉफ मरतात आणि तो बघतो अगदी आणि मग तो रिव्हेंज घेतो आणि तो सिनेमा खूप चालला होता. तर मुद्दा तो आहे की प्राण्यांचा सिनेमा जेव्हा येतो तर मागे वळू आला होता. वळू पण काहीतरी वेगळं सांगू बघत होता. किंवा साऊथचा एक जल्लीकट्टू नावाचा सिनेमा आला होता, तो पण इतका भारी होता आणि तो पण माणसाचा जो आत दडलेला प्राणी आहे त्याच्याबद्दल तो भाष्य करणारा सिनेमा होता. तर प्राण्यातल्या राकटपणावर रानटीपणावर जेव्हा आपण वेगळ्या पद्धतीनं मेटाफर समजून त्याला जेव्हा भाष्य करतो माणसांच्या भावभावनांचं, तर तो एक छान से आहे दिग्दर्शकाचा आणि तोच अनुपने यामध्ये पकडला आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. आणि यामध्ये रेडा मागे सायली बोलता बोलली 2-3 इंटरव्ह्यूमध्ये की रेडा हा एकदम राकट आणि असा प्राणी आहे. पण एका जणाने विचारलं होतं की रेडा आणि फुलवा म्हणजे आमची हिरोईन, तर दोघांची केमिस्ट्री मग एक हार्शनेसचं प्रतीक आहे आणि एक कोमलतेचं प्रतीक, एक सॉफ्टनेसचं प्रतीक आहे. तर त्यांचं कॉम्बिनेशन कसं आहे. तर मला इथे अनुपचा जो से त्याच्याबद्दल बोलायचं आहे की अनुपने त्या रेड्यातला सॉफ्टनेसच इथं वापरला आहे. म्हणजे रेड्यातला मृदूपणा काय आहे, राकटपणा तर सोडून द्या, पण रेड्यातला कुठल्याही गोष्टीतला आपण राकटपणा पुढे ठेवतो आणि मग होतं की रेडा कसा याला विकायचा. तर ते जे आहे आपण फक्त त्या राकटपणावर भाष्य करतो किंवा त्याचा जो हार्मफुलनेस आहे त्याच्यावरती बघून आपण त्या जमातीलाच पूर्ण, म्हणजे आपण डायनोसॉर संपवले, आपण वाघ संपवले आणि असे तद्दन प्राणी. म्हणजे लहानपणी मला असं वाटायचं की सापच असू नये कुठे, कारण मला भीती वाटायची. पण ते नेचरचं बॅलन्स करण्यासाठी किती पूरक आहेत हे आपल्याला आता कळणार नाही. जेव्हा पुढे आता डायनोसॉर आपण हरवलेत तर आपलं वयोमान कमी झालं आहे, माहिती का. नेचरचं बॅलन्स राखलं गेलं पाहिजे. हा सिनेमा कुठेतरी त्याच्यावरती पण भाष्य करतो, कारण सगळ्या प्राणी सगळे जेवढेही पृथ्वी तलावर जन्माला आले ते बॅलन्स राखतात. आणि जर रेड्यांची संख्या 10 गावातून 1 असेल तर कुछ तो भी गडबड है दया. सायलीकडेच मी एकतर या सिनेमाचा ट्रेलर आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. गावागावातली गोष्ट आहे खरं तर. म्हणजे एक खूप सुंदर वाक्य आहे की माणसाच्या जातीमध्ये मुलगी जन्माला आली की तिला मारतात आणि या जनावरांमध्ये खोंड जन्माला आला की त्याला मारून टाकतात. म्हणजे वाईस वर्सा उलट आहे सगळं. आणि हे म्हणजे काय म्हणतात की हे गावागावात घडणारी गोष्ट आहे आणि त्या कथानकाचा तू एक भाग आहेस. तू आज ते कथानक जवळून बघितलंस, जगलंस. तर गाब विषयी तुला स्टोरी लाईन विषयी काय वाटतं की एक वेगळा विषय हाताळताना प्रमुख अभिनेत्री म्हणून तू कसं बघतेस? जेव्हा आपण पहिल्यांदा फिल्म करतो तेव्हा कुठल्याही अभिनेत्रीला असं वाटतं की आपण छान रोमॅन्टिक फिल्म करावी किंवा वेगळ्या धाटणीवरची फिल्म करावी. माझ्या वाट्याला पहिल्यांदाच रेडा म्हशीवरची फिल्म आली. त्यामुळे रेडा के साथ रोमॅन्स असं म्हणू. तर ऑफकोर्स एवढा मोठा रेडा, त्याला हँडल करणं, वावरणं, आणि मी काही फार प्राण्यांवर प्रेम करणारी व्यक्ती नव्हे.
आधी नव्हते, आता मी झाले फार मांजरी कुत्रे भित्र्यांसोबत फिरते मी. तर ती एक गोष्ट आहे. स्क्रिप्ट रायटिंग माझ्या वाटायला कदाचित फिल्मचं पहिल्यांदा आलं आहे प्रॉपर वेने असं म्हणू, कारण आधी मी केमिओज आणि असं छोटं छोटं केलेलं होतं. पण क्राफ्टिंग, सीन क्राफ्टिंग काय असतं किंवा सीन आपल्याला एखादा जेव्हा मिळतो तेव्हा तो आपण ॲज अन ॲक्टर म्हणून कसा डेव्हलप करायचा, ना की त्याच्यात काही छेडछाड करता. तर ते मला फार करता आलं या सिनेमाच्या निमित्तानं. आणि या सिनेमामुळे कोल्हापूरची माणसं भेटली, कोल्हापूरची भाषा शिकले मी, फूड टेस्ट केलं, कैलासारखा मित्र भेटला, माझे प्रोड्युसर जे फार फूडी आहेत आणि खूप छान आहेत तर ते भेटले. सो हां, मजा आली मला ओव्हरऑल. सब खुश हो गए, सगळे खुश झाले. की चित्रपटात म्हणजे ग्रामीण चित्रपट आहे, कोल्हापुराकडचा चित्रपट आहे, कलाकार तर तुम्ही मिळवलेच, म्हणजे उत्तम कलाकार तुमच्या सिनेमाला मिळालेच, पण 2 कलाकार रेडा आणि म्हैस हे कुठून मिळवले आणि जमवाजमव कशी केली? आत्ताच सांगितल्याप्रमाणे की रेडा हा मला खरंच शोधावा लागला. काय 10 खेड्यामधून एकच रेडा होता. तर एक आम्हाला गगनबावडा साईडला रेडा होता, एक आम्हाला संकेश्वर साईडला एक रेडा होता, सो आणि हा तिसरा होता तो गडिंग्लज साईडला. सो बाकीच्या ठिकाणच्या रेड्यांचे आम्हाला काही डेट्स मिळत नव्हत्या असं म्हटलं तरी चालेल. त्या रेड्यांच्या डेट्स मिळत नव्हत्या. एवढ्याच पिरियडमध्ये करणार आहे, असं करणार, असं होतं. ॲक्च्युली आम्हाला ॲक्टरने डेट्स प्रॉपर दिल्या, पण त्या ॲक्टरच्या डेट्सच्या वेळेला रेड्याच्या डेट्स अवेलेबल नव्हत्या. त्याच्यामुळे आम्हाला ते रेडे स्किप करावे लागले. आणि ते स्किप केल्यानंतर आम्हाला जो सरोळीमधला रेडा होता त्याने आम्हाला चांगल्या स्क्रिप्टवरती प्रॉपर डेट्स दिल्यानंतर मग आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि नंतर मग तिथून आमची रेडामाशीची जी स्टोरी होती ती सुरू झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडा आम्हाला डेट्स देऊन कोऑपरेट केलं रेड्याने सगळ्यांनाच. तर आम्हाला साधारण एक दीड महिना लागला रेडा शोधण्यासाठी आणि खरंच चांगला रेडा मिळाला स्क्रिप्टसाठी. साईला विचारेल की माणसांसोबत अभिनय करणं कसं सोपं असतं, तू रेड्यासोबत अभिनय केलायस, काय गमती जमती होते आणि जमला का रेड्याला अभिनय करणं? अरे खूप खूप, मी म्हणेन मला जमेल की नाही मला डाऊट होता. कारण आमचा जो रेडा तो इतका कॉपरेटिव्ह होता. बरं 2 दिवसाचं ट्रेनिंग होतं, पटपट सगळं शिकले मी. त्याला कसं हँडल करायचं, काय करायचं. त्याला म्हटलं हणम्या चल की तो चालायला लागायचा. त्याला म्हटलं हणम्या असं केलं त्याच्या डोक्याला की तो थांबायचा. त्यांनी इतकं कॉपरेट केलं. खरं मला भीती होती त्यांच्या मीटिंग प्रोसेसची, कारण मीटिंगचे जे सगळे रेडा आणि म्हैसचं जे मीटिंग असतं मला त्याचं ट्रेनिंग नव्हतं. कारण कुठलीही मुलगी महाराष्ट्रात घ्या भारतात घ्या कुठलीही मुलगी ते काम करत नाही, पुरुष ते काम करतात. आणि पहिल्यांदा मला जेव्हा ट्रेनिंग माझं चालू होतं सेटवर आणि अशा दिवसभरात मी 7-8 म्हशी आल्या होत्या आणि आमचा एकच हणम्या. तर मग दरवेळेस त्याला ते उत्साहित करायचं, प्रोत्साहित करायचं आणि मग तो ती सगळी प्रोसेस करणार. तर 2 दिवस मी सतत ते बघत होते आणि मी इरिटेट झाले होते ते बघून. म्हटलं आपण काय काम करतो, आपण कुठला सिनेमा घेतलाय आणि कशासाठी आले मी इथे असं. बट येस, हणम्याने खूप छान रिस्पॉन्स दिला. मला शूटिंग दरम्यान बरेचदा असं वाटायचं की त्याचा पाय जर पायावर पडला तर संपले मी असं. बट करतो मी सायली छोटंसं की सायली म्हणाली, आवाज येतोय की भारतात महाराष्ट्रात कोणीही महिला ते करत नाही. पण काल आम्ही गेलो होतो कोल्हापूरला, तिथं आम्हाला कळलं की एक नगरसेवक आहेत आणि त्या मोठं होर्डिंग लावलेलं त्यांनी रेडा, आणि त्या म्हणजे आता नगरसेवक झाल्यात पण त्यांचं पूर्ण वेळ काम ते मीटिंग करणं होतं आणि त्या बोलवायच्या. हा, तर त्यामुळे असं नाहीये फक्त की ते एक छोटंसं करेक्शन. येस मला माहिती नव्हतं. सांगतो की सायली म्हणाली की रेडा कोऑपरेट करत होता. तर हणम्या थांब म्हटलं की थांबायचं, हणम्या केलं की तो चालायचा. ॲक्च्युली तो सीन असा होता की आता तो रेडा मे बी असेल एक 10-15 वर्षाचा, वॉट एव्हर जे काय त्याचं एज असेल ते. तर एवढे दिवस त्याला माणसानेच हँडल केलेलं होतं. काय आता नवीन इंट्रोड्यूस झालेली हिरोईन होती ना, सो त्याच्यामुळे त्याने म्हटलं की हा ठीक आहे, अरे आई सांगते ओके हा ठीक आहे आता आपण थांबूया, हा ठीक आहे ऐकावं लागलं. तर येस, आमचा रेडा खूप कोऑपरेटिव्ह होता. पण त्याचं नाव बदललं तुम्ही की तेच ठेवलं होतं? नाही, तेच ठेवलं होतं. म्हशीचं तुमच्या की म्हणजे रेडाच मुख्य पात्रात आहे? नाही, म्हैस सुद्धा आहे दादूची, म्हणजे कैलासची जी म्हैस आहे फुलवा, तर कैलासची गर्लफ्रेंड पण फुलवा, म्हैस पण फुलवा आणि योगायोग आमच्या कोरिओग्राफर पण फुलवा.
आता तूच सांग बाबा की काय हा तू कसा सगळा फुलवा योग फुलवून आणलाय चित्रपट. काय नाही, मला अभिनय करायला प्रचंड आवडतो. मला रात्री 3 वाजता झोपेतून उठवलं आणि म्हटलं की बाबा रे आता तुला सीन करायचा तर मी तो आनंदानं करेल. कारण मला आनंदाने जर कुठली गोष्ट आवडत असेल मनापासून, मी उपाशी असलो तरी मी ॲक्टिंग करतो. मी कुठल्याही आजारी असलो तरी, म्हणजे आता तुम्हाला असं सांगू नये सिंपथीने मिळवायची मला. माझ्या पाठीला आता सध्या टाचेत पडलेले आणि मी गेले 10 दिवस आम्ही प्रमोशनला करतोय. कारण जर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, जर तुम्ही पिकवलं एवढं मेहनतीनं आणि ऐन विकण्याच्या वेळेला जर तुम्ही तिथे नसाल तर उपयोग नाही आहे. त्यामुळे तसं आहे, माझी पॅशन आहे सिनेमा करणं, अभिनय करणं महत्त्वाचं म्हणजे. त्यामुळं मी इतकं मन लावून हे सगळं काय केलेलं आहे. मी मन लावून सगळ्या गोष्टी एन्जॉय केलेल्या आहे. एक ना एक गोष्ट तिथली एन्जॉय केलेली आहे. सगळ्यात फक्त मला मज्जा आलेली डान्स करताना. तो फुलवाताईंनी फुलावलाय खरं म्हणजे. त्यांनी करून घेतला खूप छान डान्स. थँक्यू फुलवाताई की तुम्ही एवढं छान डान्स करून घेतला. आणि तो डान्स बघितल्यानंतर कुणालाही वाटत नाही की मला डान्स येत नाही. याच्या आधी मी केलं आहे, भिकारी सिनेमात केलं आहे किंवा ड्रायडे सिनेमात गाणं केलं आहे, ते खूप छान नाचलो आहे त्याच्यामध्ये. पण हे जे हिरोईनसोबत नाचणं असतं रोमॅन्टिक, ते पहिल्यांदा केलं मी रोमॅन्टिक. आणि मी कधीही स्वप्नात विचार केला नव्हता. म्हणजे मी तुला सांगतो, खरंच सांगतो, मी सिनेमेही बघायचो नाही रे रोमॅन्टिक. मला असं वाटायचं हा माझ्या जगण्याचा भागच नाही आहे. असं कुठं असतं का? असं कधी होतच नाही. आणि हे काय बघायचं, मग मी कॅरेक्टर ओरिएंटेडच जास्त सिनेमे पाहिलेले आहेत. तर तेच मला आवडायचे, तेच बघायचो. आणि जे पाण्यात खाण्यात आलं नाही तेच आलं. पण याच निमित्ताने तू गावाकडे राहिलेला आहेस, तू गावाकडचं वातावरण बघितलेलं आहे, पुन्हा एक गावाकडची फिल्म तू घेतलीस. खरंच जनावरं माणसांचं ऐकतात का रे? त्याला कळतं का? म्हणजे 100 नाही 200% जनावरं ऐकतात. म्हणजे ऐकतातच ऐकतात. आता मी तुला माझं घरचं उदाहरण सांगतो. माझ्या घरी 2 डॉग आहेत. आता 3 झाले, एक छोटे. तर मी 2 महिन्यातून एखाद्या वेळेस गेलो तो जातो गावी. कधी कधी 2-2, 3-3 महिने मला गावी जाता येत नाही. माझ्या घरचा कुत्रा म्हणतो आम्ही, तर माझ्या घरचा जो कुत्रा आहे तो त्या परिसरामध्ये, म्हणजे माझं म्हणजे जेवढं आता तुमचं ऑफिसचं परिसर आहे तेवढा माझा घर आणि अंगणाची जागा आहे गावी. तर तेवढ्या परिसरामध्ये कोणालाच एंट्री नाही. माझ्या घरी कधीच, मी जन्माला आल्यापासून माझ्या घराला लॉक नाही, कुलूपच नाही. ते त्यांच्या भरोशावर आहे त्यांच्या. आणि जेव्हाही कुठला तिसरा व्यक्ती माझ्या घरी येतो, तिसरा व्यक्ती कोणीही असला आणि त्यांना डाऊट आला, तो त्याला पकडणारच पकडणार. कोणी कोंबडी पकडायला गेला, अंडे पडलेले असतात माझ्या गोठ्यामध्ये. म्हणजे असे 25-30 अंडे कुठे कुठे पडलेले असतात कान्याकोपऱ्यामध्ये, जोपर्यंत आम्ही उचलून घेत नाही. त्या अंड्याला तो कुणालाही हात लावू देणार नाही कुत्रा. तो पकडणार पार पटकन, त्याची पोटरीच धरणार कुत्रा. पण मी रात्री 2 वाजता जाओ, 3 वाजता जाओ घरी, तो हलणार पण नाही. तो असा पडलेला असला ना अंगणामध्ये, तो हलणारही नाही. तो शेपूटही हलवणार नाही की कोणतरी व्यक्ती आला म्हणून. एकदाही नाही त्याने माझ्याकडे असं डोळे उचलून बघितलं नाही कोणीतरी नवीन माणूस आला. म्हणजे त्यांना नुसतं स्मेलनं कळतं की आपला माणूस आला. त्यामुळे हे इतकं पुढचं आहे ना. परवा दिवशी पण मी एक इंटरव्ह्यूमध्ये, तू प्राण्यांबद्दल बोलला, ते प्राणी पक्ष्यांबद्दल, की बोललो की मारुती चित्तमपल्लींची जर पुस्तकं तू वाचलीस, सगळी पुस्तकं ती पक्ष्यांबद्दलच बोलतात, प्राण्यांबद्दल बोलतात. तर त्यांनी सांगितलेलं कावळा कुठल्या दिशेला घर बांधतो, किती उंचीवर घर बांधतो, त्याच्यावरनं ठरतं की तो पूर्ण वर्ष कसं जाणार आहे, म्हणजे किती पाऊस येणार आहे. जर पूर येणार असेल तर तो एका वेगळ्या बाजूला घरटं बांधतो, वेगळ्या उंचीवरती घर बांधतो. जर दुष्काळ पडणार असेल तर तो एकदम झाडाच्या टॉपला घर बांधतो. तर त्या पक्ष्यांना कळतं, जर पाऊस पडणार नसेल तर 1 महिना आधीच ते पक्षी सोडून जातात तो प्रदेश, कुठल्या तरी वेगळ्या प्रदेशामध्ये जातात. तर हे सगळं त्यांना इतकं कळतं. तर आपण जर टिटवी आहे, म्हणजे माझी आई टिटवी जर घरावर ओरडली की ती घरावरती पाणी फेकायची. मी म्हणाले हे काय करते तू असं? नाही, ती म्हणते अपशकुन असतो. तर टिटवीचं ओरडणं ते म्हणजे ती आकांत करते टिटवी जे ओरडते ते. तर पहिले लोक, आता पेरतेवा म्हणतो एक पक्षी आहे, तो येतो पेरणीच्या काळात, म्हणजे आता जूनच्या सुरुवातीला येतो, मे एंडिंगला, आणि तो स्पष्ट उच्चार करतो पेरतेवा असं. म्हणजे तुम्ही पेरणीच्या तयारीला लागा. तर हे जे पक्षी ना, ते सगळे आपण सगळे एकमेकांवर डिपेंड आहे. खरं म्हणजे आपण पक्षी प्राण्यांना जर फॉलो केलं ना, जगणं प्रचंड सुकर होणार आहे आपलं. अगदी. सायली, थोडंसं आता आपण चित्रपटाच्या काय म्हणतात गावाकडे जाऊया, परत भाषेकडे येऊया. तुझ्यासाठी तसं कोल्हापूरची भाषा सोपी नव्हती. कैलाशला थोडासा ग्रामीण बाज आहे, किंवा निर्माते तर तुमचे कोल्हापूरचेच आहेत. पण तुझ्यासाठी हे चॅलेंज कसं होतं आणि ते तू कसं स्वीकारलं? मी तुला सांगू का, मी एकांकिका केल्यात, खूप आहेत, नाटकं केलेत. नाटकात आणि एकांकिकामध्ये तुम्हाला विविध भाषा बोलाव्या लागतात.
ओके, तर मी मराठी, हिंदी, थोडंफार उर्दू अशा वेगवेगळ्या भाषा बोललेल्या आहे आतापर्यंत. कोल्हापुरी भाषा मी कधीच बोलले नव्हते आणि पहिल्यांदा माझ्या वाटेला कोल्हापुरी भाषा आली होती. जेव्हा स्क्रिप्ट आली होती तेव्हा मी रॅन्डम स्क्रिप्ट फॉलो करायची म्हणून ते ऑडिशन केलं होतं, ज्यात ते गिन्ना हा शब्द होता किंवा ओपला हा शब्द होता. मी म्हटलं आपण बोलून टाकू, जे सिलेक्ट झाल्यावर बघू, नंतर काय विचारू डिरेक्टरला काय विचारायचं आहे ते. जेव्हा मी शूटला गेले तर तेव्हा कैलासचं शूट ऑलरेडी स्टार्ट झालेलं होतं आणि आत्ता उद्यापासून माझं शूट स्टार्ट होणार होतं. आणि माझे जे सीन होते त्यातले मला अर्धे शब्द माहीतच नव्हते, हे कसे बोलायचे. तर मी अनुप जो माझा डिरेक्टर आहे या फिल्मचा, मी त्याला बोलावून घेतलं. अनुपला म्हटलं मला अर्धा तास दे, मला हे शब्द कळत नाहीत किंवा हे कसं बोलायचं आहे मला तेही माहिती नाही आहे. कारण कोल्हापुरी भाषा बोलण्याची एक ढब आहे, ती मुंबईसारखं आता जसं मी बोलते तसं नाही बोललं जात किंवा पुण्यासारखंही बोललं जात नाही तिकडे. तर मग अनुपला म्हटलं अरे मला हे सांग. तर तो बिचारा यायचा रात्री 11-12 वाजता रोज, आणि रोज व्हायचं हे. रोज यायचा तो प्रत्येक, हे मॅडम हे असं बोला, हे असं बोललं जातं, इथे स्ट्रेच होतो, इथे हलकं बोला, ह्या शब्दाला असं असं म्हटलं जातं. सो ते सगळं त्याने मला ट्रेन केलं. ऑफकोर्स ज्या घरात आम्ही ते शूट केलं आहे जिथे तो रेडा होता त्यांचा, तर तिथली माणसं इतकी गोड होती आणि ती प्रॉपर अशी कोल्हापुरी माणसं. म्हणजे तिथे पोरी असं नाही म्हणत की अरे मी इकडे इकडे जाते किंवा मी खाते, मी जातो, मी तिकडे जाऊन खातो. तर मला असं रांगडे म्हणा एकदम असं. हा म्हटलं हे असं काय बोलतात, जातो खातो मी तो वगैरे. तर ते खूप नवीन होतं माझ्यासाठी आणि येस त्यानिमित्तानं कोल्हापुरी भाषेशी संपर्क आला माझा. मला तुम्हाला तिघांनाही प्रश्न विचारायचा आहे. इतका गमतीशीर सिनेमा आहे, गमतीदार विषय आहे, तर काही किस्से घडले की नाही? म्हणजे निर्मात्यांनी कलाकारांविषयी सांगू शकतात आणि कलाकार एकूणच सांगू शकतात की काय किस्से घडले की नाही. असं किस्से घडायला पाहिजे एवढ्या मोठ्या सिनेमात. सांगा किस्सा होऊन जाऊ द्या. हो, एक छान किस्सा आहे माझ्याकडे. असे उन्हाळ्याचे दिवस होते, छान नद्या विद्या कोल्हापुरात वाहत असा दुथडी भरून भरून. वातावरण रे वातावरण. एक शेतकरी राहत होता. तर असं कैलास आणि माझं आता शूट स्टार्ट होणार होतं, एक सीन आमचा चालू होणार होता. मी म्हटलं अरे ऊन आहे रे, आपण झाडाखाली बसलो, छान असं आईस्क्रीम बिस्क्रीम खावंसं वाटतं, काय करूया. कैलाश मला म्हणे आईस्क्रीम खायचं तुला? म्हटलं हां थांब मी तुला दाखवतो. आम्ही ज्या झाडाखाली बसलो होतो ते चिंचेचं झाड होतं. तर तिथे पडलेलं होतं चिंचा काही, त्याने ती चिंच घेतली, त्याला ते असं बोटाने असं टुपुक 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 तोडलं सगळं. मला म्हणाला जा त्या घरात त्यांना म्हण दूध द्या ताजं ताजं. मग त्याने ते दूध घेतलं, ते त्याच्यात ओतलं. मला म्हणाला आता हे असं पकडून राहा 15 मिनिटं. मी असे पकडून होते, काय होते कळत नाही मला काय होतंय. हा म्हणजे मी हे पहिल्यांदा बघते ना काहीतरी. मग मला म्हणाला आता सोल तिला प्रॉपर. मग तिला पूर्ण सोडलं तर ते दूध असं गोठल्यासारखं झालं होतं आणि ते कॅन्डी झालं होतं, काइंड ऑफ व्हाईट कॅन्डी. आणि त्याचं छान आंबट गोड असं मिल्की. हो हो हो. हमने बचपन में खूप आणि मग ते आम्ही दिवसभर खात होतो, म्हणजे वेड्यासारखं मी खाल्लंय ते. कैलाश तुझ्या बाबतीत काही करामती केल्यास की नाही? जसं थिएटरवाला माणूस आहे, थिएटरवाली माणसं आहेत अर्थात. नाही, कैलाशने करामती केल्या पण ते इतर सगळ्यांसोबत. तो ना काय करायचा, समजा शेतात वगैरे शूट असेल ना तिकडे जाऊन गायचा. जेव्हा जेव्हा मी होते तेव्हा त्याने एकदाही गाणं गायलं नाहीये. तर मी त्याला तर रिक्वेस्ट करेन की हे गाणं गायला पाहिजे. मला हाच मुद्दा होता की कैलाश गाण्याकडे आपण यायचं, म्हणजे मला ते फिरवून आणायचं होतं. अरे माझा खूप जीव जळायचा, कारण मला सेटवाले लोक म्हणायचे अरे आज कैलास सरांनी हे गाणं गायलं, आज सरांनी ते गाणं गायलं. म्हणलं मीच असताना याला प्रॉब्लेम आहे, तेव्हा गात नाही हा. सो कैलाश इच्छा आहे एक गाणं माझ्यासाठी गास. तू चित्रपटाचं आपण एक करू. ऐक येस येस. काय कैलास सरांचं आत्ताच एक गाणं हिट झालेलं आहे काय, जमुरी. आता गाणं ऍक्च्युली जो मूवी आलाय ना तर त्याच्यामधलं गाणं कैलास सरांनी गायलेलं आहे. क्या बात आहे. काय म्हणजे तर सांगू का तुला असा निर्माता कुठेच भेटणार नाही. ठीक आहे, मी त्यांना मग गायला लावत आहे कारण की ऑलरेडी तो हिट झालेला आहे. त्याच्यावर का माझं घेऊ तर माझं प्रमोशन होणार आहे ना, म्हणून मी ते गायला लावत आहे. मोठ्या मनाचा निर्माता. नाही, तू म्हणालास तसं खरंच आहे. निर्माता खरंच आमचा खूप, जसा तो तरुण आहे तसं तो विचारांनी पण तरुण आहे. तो नवे विचार घेऊन आणि निर्माता असं म्हणलं असं तुझ्यासाठी गाते मन खुळ. नाही मला वाटतं काय माहिती का, झाकली मूठ 1.25 लाखाची असते. ती प्रीतमदाने गाऊन घेतलेलं गाणं आहे माझ्याकडनं. आता इथे जर मी ते गायलो तर माझं भांडं फुटेल. त्यामुळे मी मला जे सुचतंय जे वाटतंय ते प्लीज मी गातो तुमच्यासाठी, सायली तुझ्यासाठी.
अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वडराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, मातीचा देव त्याला पाण्याच भेव, देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे 2 मिनिटात तुझी काही वातावरण बदलून टाकलंस, ते आम्हा सगळ्यांनाच खूप आवडलेलं आहे. बरं कैलाश, मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः मराठीमध्ये नावांचा भ्रंश अपभ्रंश होत असतो, पण अजूनही आम्हा मराठी प्रेक्षकांना माहिती नाहीये तुझं नाव कैलाश आहे की आम्ही कैलास म्हणायचं की नेमकं काय म्हणायचं. बाबा आज तूच लोकमत मध्ये येऊन सांग की नेमकं काय म्हणायचं. खरं सांगू का, नाव माझ्या आईवडिलांनी ठेवलं होतं. आमच्या गावाकडं सच म्हणतात कैलास. ओके, कैलास ठेवलं आईवडिलांनी नाव. म्हणजे 10वीपर्यंत कैलाश होतं, 12वीपर्यंत म्हणजे शिक्षणापर्यंत तो कैलासच होतं. अगदी सनद असते ना 10वीची, त्यावरती माझं नाव कैलास, हा प्रमाणपत्र, त्यावरती कैलास आहे नाव. पण जेव्हा मी मुंबई विद्यापीठात शिकायला आलो तेव्हा वामन केंद्रे सरांनी कैलाश ए गेंडबा इकडे आणि कैलाश, मी त्यांच्याकडनं पहिल्यांदा कैलाश ऐकलं आणि मला माझं नाव अगदी ग्रेसफुल वाटलं. आधी कैलास म्हणजे गावाकडे असं कैलास असं असं तर पातळ वाटायचं ते. आणि त्यांनी जेव्हा कैलाश असं प्रोनाऊन्स केलं तेव्हा मला वाटलं अरे हे भारी, आणि मलाच आवडायला लागलं ते कैलाश. मग मी एसच्या पुढे एच लावायला लागलो आणि ते कैलाश झालं. मी आता मला आवडतं कैलाश उच्चार ऐकायला जास्त आवडतो. पण खरं सांगू का, अगदी माझ्या पासपोर्टपर्यंत सगळीकडे कैलासच आहे. सो तुम्हाला ज्यालाही जे वाटेल ते, ज्याला कैलास म्हणावं वाटेल त्याने कैलास म्हणावं, ज्याला कैलाश म्हणावं वाटेल त्याने कैलाश म्हणावं. थँक्यू. आता अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावरती येऊया. मी तिघांनाही विचारेन की चित्रपट 21 जूनला प्रदर्शित होतोय, तर प्रेक्षकांनी चित्रपट का पाहावा, काय आवाहन करशील? चित्रपट पाहावा, कारण मी आहे. नाही, चित्रपट खूप छान झालाय, सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. खरं सांगतो, ग्रामीण सिनेमा आहे, सुंदर सिनेमा आहे, तरल सिनेमा, एकदम साधा, अजिबात डोक्याला हेडॅक नाही आहे. असं म्हणतात तुम्ही काहीतरी जड बोजड घेऊन आले, अजिबात नाही. हिरो आहे, हिरोईन आहे, गाणं आहे, झाडामागे नाचणं आहे, खुशखुशीत कॉमेडी आहे, रेडा आहे, म्हस आहे, 2 तासाचं फुल एंटरटेनमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना कुणाला आपल्या गावी, मी प्रत्येक वेळी सांगतो हे, प्रत्येकाला आपलं गाव आवडतं, गावी जावंसं वाटतं, गावी राहावंसं वाटतं, पण सगळ्यांना ते शक्य होतं का, तर होत नाही. ज्यांनाही वाटतं चालत गावी जाऊन आलं पाहिजे, त्यांनी फक्त 2 तास थिएटरमध्ये जा, तुम्हाला गावी जाऊन आल्याचा अनुभव मिळणार आहे. म्हणून सगळ्यांनी सिनेमा बघा. सायली? मी म्हणेन की आपण जसं नेहमी म्हणतो की अरे मल्याळम सिनेमा खूप छान आहे, नॅचरल ब्युटी आहे, गावं दाखवतात, सिनेमॅटोग्राफर ब्युटी दाखवतात, तर ही ब्युटी तुम्हाला गावमध्ये सुद्धा बघायला मिळेल. निसर्ग मिळेल, प्रेम मिळेल, रेडा म्हैस मिळेल, सगळं मिळेल. म्हणून हा सिनेमा बघायला नक्की या. मंगेश? मी म्हणेन की ॲक्च्युली पैसा लावलाय यावं तर लागणारच आहे, कमवायचं आहे, फॅक्ट आहे या मूवीची. बरं, जोक ऑफ पार्ट नाही, जोक नाही, हा सिरियस होता, पण ह्या जोकमधला पार्ट. ओके, तर मूवी ॲक्च्युली एक वेगळ्या विषयाला धरून आपण चित्रित केलेलं आहे. तर लव्ह स्टोरी, रोमांस किंवा कॉमेडी वगैरे ह्या तर गोष्टी प्रत्येक मूवीमध्ये येतच असतात. तर ह्या गोष्टी ह्या मूवीमध्ये पण आहेतच, पण ते धरून एक आपण जी प्राण्यांच्या बद्दलची आत्मीयता दाखवली आहे किंवा आपण जी समाजाविषयीची जी एक जागरूकता दाखवली आहे ती पण या मूवीमध्ये आहे. ती आपल्याला जर का इथं एक अर्धा तास बघायला मिळते, तर बाकीच्या गोष्टी पण तिथं तुम्हाला अर्धा तास वाटून बघायला मिळतात. तर सगळ्या मूवीमधला सगळ्या सारांश, सगळ्या पथकाटांमधला जो सगळा सारांश आहे तो या मूवीमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळेल. आणि फार छान असं निसर्गरम्य वातावरण पण तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये बदलून घेऊन जाईल. आणि नक्की असं खरं सांगायचं तर कैलाशच्या बाबतीत तर काय असं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की ते ॲक्टिंग कसे करतात, काय करतात. म्हणजे आता काय करतात, कसे करतात याचा अर्थ चांगली करतात काय. तर कैलाश सर ॲक्च्युली खरंच ॲक्टिंग फार छान करतात. त्यांनी भरपूर टेक असे ना 1 टेक पण दिलेले आहेत. कधी कधी असं व्हायचं की सकाळी
6 वाजता शूटिंग स्टार्ट व्हायचं, रात्री 2-2 वाजेपर्यंत कंटिन्यू शूटिंग स्टार्ट असायचं. तरी पण कुठं न कंटाळता वगैरे शूटिंग केलेलं आहे. कैलाससारखे आणि सायलीसारखे पण आम्हाला ॲक्ट्रेस भेटलेले आहेत मूवीसाठी, ज्यांनी स्टेज पण गाजवलेले आहेत काय. तर भरपूर असे कॅरेक्टर्स याच्यामध्ये असे वेगवेगळे परफॉर्म केलेले आहेत की ज्यांनी छोटे छोटे असतील, त्याच्यामध्ये काही सेकंदासाठी पण ते येऊन गेलेले आहेत त्या ठिकाणी, पण ते आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे आहेत की हा माणूस ना, हा बरोबर, हा हेडी ना, हा आम्ही आमच्या गावाकडे बघतोय. तर छोटासा सीन झाला. कैलास सर आणि सायली तर यांची पूर्ण स्टोरी आहे त्याच्यामध्ये, पण भरपूर गोष्टी. तर टपरी आपल्याला गावाकडेच बघायला मिळते, प्रॉपर टपरी, जी गावाकडची टपरी असते ना, चहाची असू दे किंवा ह्याची टपरी, त्या तुम्हाला गावाकडे बघायला मिळतात. रेडामशीचा बाजार गावाकडे बघायला मिळतात, तिथली माणसं गावाकडे बघायला मिळतात. तर ही स्टोरी तुम्हाला ना तुमच्या गावाकडे घेऊन जाते. तर प्रत्येक कॅरेक्टरमधून तुम्हाला तुमचं गाव दिसतं की मी हे अनमोल, मागच्या वर्षी मी गेलेलो ना, असं विचारतं, अरे आपण मागच्या वर्षी गेलो ना, तिथे बघितलेलं बघ. तर असं बघणारा आणि त्यात गुंतवणारा हा सिनेमा आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की पिक्चर बघा, भरभरून प्रतिसाद द्या आणि घातलेले पैसे होते बघा, तेवढं बघा. अर्थात तुमचा सिनेमा खूप छान झालेला असणारच आणि आपल्या खुसखुशीत गप्पांमधून प्रेक्षकांनाही कळलेलं असेल की या चित्रपटात त्यांना काय गमतीशीर पाहायला मिळणार आहे. तेव्हा 21 जून रोजी गाब हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटात जाऊन नक्की पहा. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. लोकमत फिल्मीकडनं गाब या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.